येवल्याच्या पिंपळगाव जलाल टोल नाक्यावरती ट्रकला आग, पैसे दिले नाहीत म्हणून पोलिसांनी ट्रक जाळल्याचा पंजाबमधील मालवाहक ट्रक मालकाचा आरोप आहे। हायवे ट्रॅप पोलीस सातत्याने गाड्या अडवून चालकांमध्ये पैसे मागत असल्याचा आरोप आहे। पूना से आ रहा था बठिंडा के लिए, मेरे को आर्मी का सीओडी का सामान भरा हुआ था, गाड़ियों का सामान भरा हुआ था। तो प्याज में इस तरह इधर आ रहा था तो मेरे को पुलिस वाले ने रोका। पुलिस वाले रोक के बोल रहे हैं इधर नो एंट्री है, तुम नो एंट्री में घुस गए, पूरे रोड पे पूरी गाड़ी जा रही है, लेकिन बोले इधर नो एंट्री है, तुम्हारा चालान होगा 30,000 का, नहीं तो हमारे को 5,000 रुपये रिश्वत दे के जाओ। और मैं उनके साथ इसी चक्कर से झगड़ पड़ा उनके साथ। नाशिकच्या येवल्यातील पिंपळगाव जलाल टोल नाक्यावरील पोलिसांनी ट्रक जाळल्याच्या आरोपांनंतर भुजबळांनी घटनास्थळाला भेट दिली। योग्य ते चौकशी करून कारवाई करण्याच्या भुजबळांच्या सूचना। बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांचा साडू कारागृहाबाहेर। वर्षभरानंतर दादासाहेब खिंडकर कारागृहाबाहेर पडल्यानंतर त्यांचं फटाक्यांची आतषबाजी करत जंगी स्वागत। त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल। प्रेमात अडसर ठरेल म्हणून पोटच्या 6 वर्षांच्या मुलाची आईकडून हत्या। पुण्याच्या खेडमधील धक्कादायक घटना आहे। पुरावे मिटवण्यासाठी आईनं मुलाचा मृतदेह माहेरी बीडला नेला। यावेळी संशयामधून या शवविच्छेदनामधून ही बाब समोर आली। पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसी मध्ये अनधिकृत बांधकामांवरती तोडक कारवाई। चित्रालय परिसरामध्ये ऑटला मार्केट जवळ तोडक कारवाई। यावेळी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवरती जमावाकडून दगडफेक। अकोल्याच्या तुकाराम चौक परिसरामध्ये चाकूचा धाक दाखवत लोकांना लुटणारा गजाड। रोख रक्कम, मोबाईलसह गुन्ह्यामध्ये वापरलेलं वाहन असं एकूण 1.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त आहे। अभिजित हिंगणे असं अटक करण्यात आलेल्या चोरट्याचं नाव आहे। अकोला पोलीस दलातील निकृष्ट पोलीस व्हॅनचा व्हिडिओ व्हायरल। अकोल्याहून अचलपूरकडे चोरट्यांना नेण्यात येणाऱ्या पोलीस व्हॅनला लॉक नसल्याचं समोर। या पोलीस व्हॅनला लोखंडी जाळं नसून व्हॅनवरती लावलेला दिवा देखील तुटलेला आहे। वसई औद्योगिक वसाहतीमधील टेम्पो चालकांमध्ये तुंबळ हाणामारी, व्हिडिओ व्हायरल। वोरा इंडस्ट्रियल इस्टेट क्रमांक 4 इथं बाचाबाचीचं रूपांतर जोरदार हाणामारीमध्ये झालं। स्थानिकांकडून मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात। पेट्रोल ओतून मामानं पेटवलं भाजपचं हॉटेल पेटवणारा मामा सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद। भाजपचं लाखो रुपयांचं नुकसान। बहीण भावाच्या किरकोळ वादामधून प्रकार। मामा गोविंद कोंबडेंविरोधात गुन्हा दाखल। नाशिकमध्ये नामांकित कंपनीमधील अत्याचार प्रकरणी मोठी अपडेट। पोलिसांनी देशांतर करून लैंगिक अत्याचाराचा भांडाफोड केला। तरुणी आणि महिलांवरती लैंगिक अत्याचार आणि धर्मांतराचा प्रयत्न केल्याचा प्रकार आहे। सांगलीत प्रियकराच्या मदतीनं केली पतीची हत्या। कवठे महांकाळमधील करोली टी गावाजवळची घटना आहे। 50 वर्षीय पत्नीसह 42 वर्षांच्या प्रियकराला अटक केली आहे, तर भारत करपे असं 58 वर्षीय मृत पतीचं नाव आहे। नागपुरात बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे महाविद्यालयामध्ये प्रवेश दिल्याचं समोर। प्राध्यापकांसह 5 जणांना अटक। दलालांच्या माध्यमामधून बनावट जात प्रमाणपत्र तयार करत अनुसूचित जमातीच्या राखीव जागांवरती प्रवेश दिल्याचं उघड झालंय। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सोन्याची तस्करी, 24 परदेशी महिलांना अटक। तब्बल 30 किलो सोनं जप्त। या सोन्याची किंमत 38 कोटी रुपयांच्या घरात। महसूल गुप्तवार्ता संचालनालयाकडून सोनं तस्करीच्या बड्या संघटित रॅकेटवरती कारवाई। हिंगोलीमध्ये वसमतच्या तहसीलदार शारदा दळवी निलंबित। गौण खनिज उत्खननाकडे दुर्लक्ष करणं भोवलं। दळवी तहसीलदार असताना त्यांच्या विरुद्ध अनेक तक्रारी, कर्तव्यामध्ये निष्काळजीपणा केल्याचं चौकशीमध्ये निष्पन्न झाल्यानंतर निलंबन झालं। ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांसह बैठकीचं वृत्त निराधार। खोडसाळ। ठाकरेंच्या शिवसेनेसोबत झालेल्या कथित बैठकीवरती उपमुख्यमंत्री शिंदेंचं स्पष्टीकरण। अशी कोणतीही बैठक झाली नाही, तर ठाकरेंचे खासदार फुटून शिवसेनेमध्ये येणार या चर्चांमध्ये तथ्य नाही, शिंदेंची माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांसोबत कोणतीही बैठक झाली नाही। स्वतः खासदार श्रीकांत शिंदेंनी बैठकीचं वृत्त फेटाळलं। वर्षभरापासून ऑपरेशन टायगरच्या अफवा सुरू असल्याचीही श्रीकांत शिंदेंची एबीपी माझाला फोनवरून प्रतिक्रिया। ठाकरेंच्या खासदारांना आमच्याकडे यायचं असेल तर खुलेपणानं स्वागत करू, छुप्या पद्धतीनं काम करणार नाही, मंत्री प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया। तर राज्यामध्ये ऑपरेशन टायगर 365 दिवस सुरू, ते केवळ आमदार खासदारांसाठीच नाही तर सर्व शिवसैनिकांसाठीही आहे, अशी ही प्रतिक्रिया। राज्यामध्ये ऑपरेशन टायगर चालू आहे।
365 दिवस चालू असतं, 24 तास चालू असतं. परंतु ऑपरेशन टायगर म्हणजे फक्त खासदार नव्हे, ऑपरेशन टायगर म्हणजे सर्वसामान्य शिवसैनिक ज्याच्यावर अन्याय झालेला आहे, जो बाळासाहेबांच्या विचाराला मानणारा आहे, जो शिंदे साहेबांच्या विचाराला मानणारा आहे, त्याला ऑपरेशन टायगर. आमच्या दृष्टीनं खासदार काय किंवा सर्वसामान्य शिवसैनिक एकच आहे. अरविंद सावंतांचे हितशत्रू त्यांच्याबाबत अशा बातम्या पसरवत असतील. शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंची ऑपरेशन टायगरवरती प्रतिक्रिया. तर ठाकरेंच्या पक्षामध्ये नाराजी म्हणून शिंदेंवरती खापर फोडलं जात आहे. म्हस्केंचा हल्लाबोल. कुठल्याही प्रकारची बैठक उबाटाच्या खासदारांच्या समवेत आमची झालेली नाही आहे. ऑपरेशन टायगर वगैरे हा काही विषय पण नाही आहे. उबाटातीलच काही लोक अशा पद्धतीने बातम्या पसरवण्याचं काम करत आहेत. आपल्या खासदार आमदारांवरती प्रेशर आणण्याकरता अशा पद्धतीच्या बातम्या उबाटातीलच काही नेते हेतुपुरस्पर समाज माध्यमांमध्ये अशा प्रकारच्या बातम्या पसरवित आहेत. ऑपरेशन टायगरच्या बातम्या, ठाकरेंच्या शिवसेनेचं सूचक ट्विट. भीती ना आम्हा कशाची, बाळासाहेब नावाची शक्ती उभी पाठीशी, अशा आशयाची अधिकृत ट्विटर हँडलवरून पोस्ट. 24 एप्रिलला सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना पक्ष चिन्हावरती सुनावणी. या सुनावणीआधी ऑपरेशन टायगर सारख्या बातम्या सोडल्या जात आहेत. खासदार अरविंद सावंत यांचं ऑपरेशन टायगरवरती टीकास्त्र. आमची आता 24 एप्रिलला सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आहे. पक्ष कुणाचा, चिन्ह कुणाचं या विषयावर आहे. मग या अशा बातम्या सोडायच्या आणि कोर्टात दाखवायच्या, बघा आता इकडे काही शिल्लक नाही, आम्हीच आहोत आता सगळे. उद्धव ठाकरेंशी तसंच मातोश्रीशी कधीही प्रतारणा करणार नाही. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी माध्यमांसमोर थेट लिहूनच दिले. मुख्यमंत्री फडणवीस सध्या शिंदेंच्या पक्षाचं ऑपरेशन करतायत. ऑपरेशन टायगरवरून संजय राऊतांचा शिंदेंवरती हल्लाबोल. वारंवार ऑपरेशन होत असेल तर मी डेड बॉडी असते आणि फडणवीसांनी सध्या शिंदेंच्या पक्षाची डेड बॉडी केली आहे. राऊतांची टीका. ऑपरेशन जे असतं की नाही हे एकदाच केलं जातं. वारंवार एखाद्या शरीराचं जे ऑपरेशन करतात असं म्हणतात तेव्हा ते डेड बॉडीचं ऑपरेशन असतं. आणि डेड बॉडी सध्या त्यांच्या पक्षाची देवेंद्र फडणवीसांनी केली. खरं म्हणजे त्या ऑपरेशन सध्या जे सुरू आहे ते देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेच्या पक्षाचं करतात. विरोधी पक्षाचे खासदार देखील निवडून आलेत, मात्र त्यांना निधी दिला जात नाही, ही अडचण. खासदार संजय राऊतांची खासदार निधीवरून सत्ताधारी पक्षावरती टीका. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी नायक पिक्चरमधल्या अनिल कपूर सारखं काम केलं. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांकडून शिंदेंना नायक मधील अनिल कपूरची उपमा. मुख्यमंत्री म्हणून आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी जे काम केलं ते काम जर आपण बघितलं तर नायक पिक्चर मध्ये ज्या पद्धतीने अनिल कपूरने काम केलं होतं तसं काम केलं. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की त्याच कामामुळे कालच्या वेळेला जी सत्ता आली त्याच्यामध्ये आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं मोठं योगदान. आता साहेब मुख्यमंत्री व्हावेत, आणखीन काय व्हावे त्याच्यापेक्षा साहेब हे साहेब व्हावे. साहेबांचं जे काय आता स्थान आहे ते अजूनही अशाच पद्धतीने वाढत जावं, अशा पद्धतीची प्रचंड ऊर्जा त्यांच्याकडे आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर बीडची पोटनिवडणूक झाली तेव्हा काँग्रेसनं उमेदवार दिला होता. राज्यातील संस्कृती पायदळी उडवण्याचं काम काँग्रेसनंच केलंय. मात्र आर पाटील गेल्यावरती भाजपनं उमेदवार दिला नव्हता. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांची प्रतिक्रिया. महाराष्ट्राची परंपरा पायदळी तोडवण्याचं पहिल्यांदा काम कोणी केलं असेल तर काँग्रेसने केलं. प्रीतमताई मुंडे त्या पोटनिवडणुकीमध्ये उभ्या होत्या, त्यावेळेला काँग्रेसनं तिथे उमेदवार दिला होता आणि काँग्रेसने ती निवडणूक बिनविरोध होऊ दिली नाही. सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला जाण्याची सुप्रिया सुळेंची तयारी. बोलावलं तर प्रचाराला जाणार, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. शेवटी रिश्ते मायने रखते हैं असंही सुळेंचं वक्तव्य. त्यांच्या निधी वाटपामध्ये मोठी तफावत. सत्ताधाऱ्यांना कोटींचा निधी देताना विरोधकांना लाखांमध्ये मर्यादित ठेवण्यात आल्यामुळे वाद चिघळला. सत्ताधारी नगरसेवकांना 2.25 कोटींच्या आसपास निधी तर विरोधकांना केवळ 20 ते 25 लाखांचा निधी.
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष प्रिया शिंदे यांच्या जात प्रमाणपत्रावरती आक्षेप. कुणबी प्रमाणपत्रातील वंशावळ आणि महसूल नोंदीमध्ये तफावत आल्याचा संतोष साळुंखेंचा दावा. काही पूर्वजांचे नातेसंबंध जोडताना चुकीची माहिती सादर केल्याचा आरोप. प्रिया शिंदे यांनी सातारा जिल्हा परिषदेच्या ओबीसी महिला राखीव असणाऱ्या अध्यक्षपदासाठी त्यांनी अर्ज दाखल केला आणि त्यासाठी जो कुणबी प्रमाणपत्र त्या ठिकाणी त्यांनी प्राप्त केलं, त्यामध्ये ज्यावेळी कुणबी प्रमाणपत्र अर्ज सादर केला त्यावेळी त्यांनी काय जे कागदपत्र सादर केले आहेत, काही वंशावळ असतील किंवा महसूल पुरावे यामध्ये आणि प्रत्यक्षातली पुरावे यामध्ये तफावत आढळून येते. अकोला महापालिकेच्या 16 नगरसेवकांचं 3 सभांसाठी निलंबन. त्या विरोधामध्ये प्रतिकात्मक सर्वसाधारण सभा घेत विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांचा अनोखा निषेध. या प्रतिकात्मक सभेमध्ये देखील गोंधळ घालत विरोधकांकडून काळ्या फिती लावत सरकारचा निषेध. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रायगड जिल्हा संपर्क प्रमुखपदी संजय कदम यांची निवड. लोकसभा निवडणूक दरम्यान संजय निकम यांची रायगडमध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी. पक्षाची गळती थांबवण्याकरता संजय कदमांवरती जबाबदारी दिल्याची माहिती आहे. महिला सक्षमीकरण समितीनं घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सदिच्छा भेट. विविध महत्त्वपूर्ण विषयावरती सविस्तर चर्चा. महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबवण्यात येणारा CSR उपक्रमाचा आढावा घेतलाय. भाजपच्या युवा मोर्चाच्या वतीनं नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनीच्या बाहेर आंदोलन. कंपनीमध्ये महिलांसोबत लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्यामुळे युवा मोर्चा आक्रमक. 4 दिवसांपासून सुरू असलेलं कंत्राटदारांचं आंदोलन चिघळण्याची शक्यता. सरकारकडे लाडकी बहिणीला योजनेसाठी पैसे आहेत, मात्र कंत्राटदारांसाठी देयकं देण्यासाठी पैसा नाही. कंत्राटदार संघटनेचा सरकारला सवाल. थकीत बिलाच्या वसुलीसाठी कोल्हापुरातील कंत्राटदार आक्रमक. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा दालनामध्ये कंत्राटदारांचा ठिय्या. आमच्या बिलांची वसुली झाल्याशिवाय नवीन निविदा काढू नका, कंत्राटदारांची मागणी आहे. सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवरती अनधिकृतपणे केल्या जाणाऱ्या LED मासेमारी विरोधामध्ये ठाकरे सेना आक्रमक. माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली मालवण मत्स्य कार्यालयावरती मच्छीमारांचा मोर्चा. खरं तर गेल्या वर्षभरामध्ये LED धारकांनी मच्छीमार किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातलेला आहे. आज स्थानिक मच्छीमार, पारंपरिक मच्छीमार देशोधडीला मिळालेला आहे. आज प्रशासन एखादी बोट पकडली की इथले आमदार, रत्नागिरीचे आमदार त्यांना फोन करतात आणि दबाव आणून त्या सोडल्या जात आहेत. आणि ह्या विरोधात आता प्रशासनावर आमचा अंकुश राहिला पाहिजे म्हणून हा मोर्चा काढलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये जर प्रशासनाने या बोटी नाही पकडल्या तर ह्याच्या तीव्र आंदोलन या ठिकाणी करणार आहोत. जळगावच्या 40 गावमधील वाघळी गावामध्ये तणाव. अज्ञात व्यक्तींनी गावामध्ये लावलेल्या महापुरुषांचे बॅनर हे फाडल्यावरून तणाव निर्माण. ग्रामस्थांनी 40 गाव जळगाव महामार्ग रोखलाय. पोलिसांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतलं. मुंबईच्या गोरेगाव फिल्म सिटीमध्ये 16 नंबर गेट अचानक बंद केल्यामुळे मोठा गोंधळ. वेगवेगळ्या सेटवरती काम करणाऱ्या कामगारांचं आंदोलन. विविध सिरियल आणि चित्रपटांच्या शूटिंगचं काम ठप्प. गेट उघडत नाही तोपर्यंत कामावरती न जाण्याची कामगारांची भूमिका आहे. लाडकी बहीण योजनेवरून मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला फटकारलं. शिक्षक त्याबरोबरच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन तसंच अन्य लाभ देण्यास राज्य सरकारकडे पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद करा, कोर्टानं फटकारलंय. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील गुजरात महाराष्ट्र सीमावर्ती भागामध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद. देवमोगरा शिवारामध्ये गुजरात वन विभागानं बिबट्याला जेरबंद केलंय. परिसरामध्ये अजून देखील बिबट्या असल्याची शेतकऱ्यांची माहिती आहे. मुंबई डोंगर पायथ्याच्या दिंडोशी भागामध्ये सातत्यानं बिबट्याचा वावर. खासदार रवींद्र वायकर यांच्याकडून परिसरातील रहेज हाईट्स आणि न्यू दिंडोशी म्हाडा वसाहतीच्या घटनास्थळाची पाहणी. बिबट्यांपासून संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या वन अधिकाऱ्यांना सूचना. यवतमाळमध्ये एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. कारेगाव पारधी वस्तीतील वनपट्ट्याच्या फेरचौकशीचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. पाणी प्रश्न मिटवण्यासाठी टँकर सुविधा देणार असल्याची देखील जिल्हाधिकाऱ्यांची माहिती आहे. आता आम्ही डॉक्युमेंट तपासत आहेत आणि त्यांच्या संबंधितांकडे आता अपील ते जिल्हास्तरीय कमिटीकडे करू शकत आहेत. त्या अनुषंगाने कारवाई झाली तर आपण त्यांना रिअलमध्ये न्याय देऊ शकत आहेत. त्यांचे डॉक्युमेंट एकदा फेर तपासणीचे आदेश मी माझ्या स्तरावर दिलेले आहेत.
रायगड किल्ल्यावरील रोपवेमध्ये बचावासाठी प्रात्यक्षिक. रायगड रोपवेची 30 वर्षांपासून विना अपघात सेवा, तर खबरदारीसाठी एनडीआरएफ जवानांनी प्रात्यक्षिक करून दाखवलंय. ठाण्याच्या नालेसफाईला सुरुवात. पहिल्यांदाच महापौर आणि विरोधी पक्षनेते यांनी एकत्रित नारळ फोडून नालेसफाईचा शुभारंभ केला. आज विरोधी पक्षनेत्यांचाच प्रभागामध्ये नालेसफाईचा शुभारंभ. महाराष्ट्र मोटार वाहन करामध्ये दुरुस्ती. जुन्या आणि प्रदूषण करणाऱ्या वाहनांवरील कर जवळपास दुप्पट. सुधारित तरतुदीनुसार वाहनांच्या पहिल्या नोंदीपासून 15 वर्ष पूर्ण झाल्यानंतर दर 5 वर्षांनी कर आकारणी ही केली जाणार. उन्हाळी सुट्टीनिमित्त प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता एसटी महामंडळाकडून 10% भाडेवाढ. 15 एप्रिल ते 15 जून या काळामध्ये 10% भाडेवाढीचा निर्णय. नेहमीपेक्षा 10% अतिरिक्त भाडं प्रवाशांना द्यावं लागणार आहे. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये वाढलेल्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवरती कोकण रेल्वे मार्गावरती 4 एसी विशेष ट्रेन धावणार. सीएसएमटी ते मनमाड रेल्वे स्थानकाजवळ स्थानकादरम्यान आजपासून 14 एप्रिलपर्यंत हा रेल्वे धावणार आहेत. मध्य रेल्वेच्या टिटवाळा ते वाशिंद रेल्वे स्थानकादरम्यान आज मध्यरात्री 2:10 ते 3:25 पर्यंतच्या कालावधीमध्ये विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक. 15 डब्यांच्या लोकलसाठी प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यासाठी ब्लॉक. 5 एक्सप्रेस विलंबानं धावणार.